वनी काय आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय प्रश्न आहे हा? आईने माझ्यासाठी काय केलंय? मी काय माझ्या बाबांना विहीर खोदताना अचानक सापडलोय? अरे जन्म दिला ना आईने, मला जन्म दिला, अजून काय पाहिजे? जन्म देणं ही नैसर्गिक क्रिया सोडल्यास तुमच्या आईने अभिमान वाटावं असं काय केलंय? अरे यार वने, अभिमान वाटव हे काय बोलतेस तू? आईने मला मोठं केलं यार, शिक्षण दिलं. अगं आईने खूप केलंय ग माझ्यासाठी. जे सगळं केलंय ते आईने केलं, बायकोने काही केलं नाही तुमच्यासाठी. नाही असं का म्हणतेस? अगं खरंच केलंय अगं. हे असं तू असं आईने केलंय म्हणजे बायकोनी केलं नाही असा कसा अर्थ लावते? विराट जगताप चांगला आहे म्हणजे पृथ्वी प्रताप वाईट आहे असं कसं? नाही एक उदाहरण दिलं. अगं हे वनी तू काय ना वनी रडू नकोस यार. कोणतरी येईल हातात कॉमेडीचं नॉमिनेशन देऊन जाईल. हसाली आता. सॉरी बस मी तुमच्या 3-4 मुलाखती बघितल्या, त्याच्यात सगळं यशाचं श्रेय आईला दिलं, बायकोनी काही केलं नाही. नाही केलं बायकोनी काही केलं ना बायको. म्हणजे वनी तुमच्यासाठी कधी काही करत नाही. नाही ना यार वनी यार असं करू नको. सकाळी जेव्हा शूटिंगला जायचं असतं तेव्हा 1.5 तास आधी इथे उभे असतात, मग वने परफ्यूम मारून डब्बा दे ना मला. तुम्हाला तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन शायनिंग मारायची असते ना. नंतर एक याला काय अर्थ आहे हे सगळं करायचं असतं तुम्हाला तिथे. अरे वने अरे मी कधी चालतो यार वने, मी असं नाही चालत ग वने. यांचे आजोबा गेले आजोबा. अहो एकटे कशाला गेला तो आजोबा? मी होतो ना, मला घेऊन जायचं. मी ते एकटे काय करू? उगामुगा आहे. अरे आजोबा सोडून तुम्ही कसं, तुम्हाला काय वाटत नाही आजोबा? अरे मला घेऊन जायचं. दरवाजा जोड. तीन दिवस झालेला का म्हाताऱ्याला जाऊन? सगळी येऊन गेली, म्हणजे सोसायटीतली आली होती, गावातली येऊन गेली सगळी. हे तिच्या आईला कोण आहे कळण झालंय. नुसतं रडतंय काही. म्हणजे बऱ्याच लोकांनी तर पिपीला ओळखत नव्हती, त्यांना हीच पिपी वाटते. पिपी आजोबांचं बाहेर काय? खांडेकर विचारलं आपलं, तू एवढा रडतोय म्हणून म्हटलं. काय बोलताय हा? आजोबा माहितीये ना कसे होते तुम्हाला? हा मी अरे जस्ट जनरल नॉलेज विचारलं. एकनिष्ठ होते आजोबा. आजोबा कसे होते? त्यांनी आयुष्यात 2च गोष्टींवर प्रेम केलं. समाजसेवक होते, मानवतेवर प्रेम केलं. आजोबा होते, आजीवर प्रेम केलं. क्या बात आहे. शायरी आहे का? काय बोलायला लागा, काय कळतंय की नाही? काय जनरल नॉलेज म्हणून बोललो माने. काय डोकं आहे जाग, काय बोलायला लागाय? जाऊ दे पिपी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, जाऊ द्या. काय झालंय, 2-3 दिवस झालं घरातच आहे ना तुम्ही, त्याच्यामुळे जरा ती चिडचिड होती या तुमची. ही कोण आहे? माहित नाही, पण तो असतो. शोकसभेचं स्किट असलं की तो आवर्जून असतो. असू द्या. चला फिरवून आणतो बाहेर ना तुम्हाला. बाहेर कुठे नेताय? बाहेर ऊन किती आहे? काय झालं बाबा? उष्माघात वगैरे? पिपी गेला बाजूला, त्याचा फोटो लावला गेला. खांडेकर अहो बाहेर ऊन आहे म्हणून बोलतोय. ऐका, बाहेर नको जाऊया, आपण एक काम करूया. मी तयारी करून आलो. हे काय, चल ये इकडेच बसूया. ये आजोबा कापता काय? अरे खांडेकर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? हा बघून 10, बंद मध्ये 5. अरे खांडेकर काय अहो आजोबा गेलेत माझे, 3 दिवस नाही झालेत अजून. दुखवटा नाही संपला, तुम्ही पत्ते खेळणार आहात माझ्या घरात. अरे पिपी रिलॅक्स करतो, असं काय कर, रिलॅक्स करतोय जस्ट. जाऊ द्या. काय पिपी कसं असते, जगातली सगळ्यात मोठ्या गोष्टी असते की नाही, ते दुखवट्यातच होते त्या. म्हणजे लोकांची लग्न नाही की नाही, वरातीत जेवढी नाही ती जुळली तेवढी समशानात जुळली ती. म्हणून माने तू तुझ्या बायकोला चुडेल बोलतोस ना? असतेच काय बेने. हसू नका. अरे ओ भाऊ, पिपी हसतोयस काय? काय बोलताय खांडेकर? अहो सांगतोय ना. अरे भाऊ पिपी हसणार आहे.
असं किंवा का हो गप्प बसा माने. अरे किती दिवस तोंडाचं ह्या जगात केले. ओ पिपी खरा हसायचे काय घेशील रे? अरे तुझे आजोबा अरे केवढे जॉली होते बाप. हा ना, ए सोसायटीच्या बेंचवर अशी उच्ची तंगडी करून बसायचे ते आणि येणारा जाणाऱ्या सगळ्या लोकांवर नजर ठेवायचे. सगळे लोक आहेत ना त्यांना बेंचवरचा CCTV म्हणायचे. दिवसभर टेबल फॅन चालूच असायचा ना. राजपूत एकदम सेम अजिबात नाही गेलं तुम्ही. काही पण तुमचे तर ए पिपी अरे काय खाली मान घालून राहतो रे, खाली मान घाल्या. असू द्या, मी खाली मान घाल्या तर खाली मान घाल्या. आजोबांचे संस्कार होते, त्यांनी सांगितलं होतं आयुष्यभर असंच. एक्सक्यूज मी. भाभीजान, पिंकी भाभी, पिंकी भाभी. पिंकी भाभी. आय एम सो सॉरी. मला खांडेकर, आय एम रिअली सॉरी. मला कोणीच कळवलं नाही आणि मी शूटसाठी 4 दिवस बाहेर होते तर मला माहीतच नाही आपल्या सोसायटीत डेथ झाली. व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलात तर लगेच खांडेकर. मी आता खाली आल्यानंतर बोर्डवर बातमी वाचली. पीपी तुमचे ग्रँडपा गेले ना. आय एम सो सॉरी. आजोबा गेले माझे, आजोबा गेले, खांडेकर. माझं आजोबा गेले, माझं आजोबा गेले. खांडेकर माझे आजोबा गेले. खांडेकर खांडेकर अहो तुम्ही जवळ तुमचे आजोबा गेले तसं खांडेकर, करताय. माझे आजोबा गेले. खांडेकर, खांडेकर ऐका. माझ्या पण आजोबा होते ते, म्हणजे पिपीची आजी गेल्यावर हे आजोबा माझ्या आजीसोबतच गुलुगुलू करायचे. खांडेकर, खांडेकर माझ्या आजोबांविषयी बोलताय तुम्ही. म्हणजे? माझे आजोबा तुमच्या आजी बरोबर. अरे भजनाला जायचे पिपी आजोबा, माझ्या आजीसोबत भजनाला जायचे सगळी. काय आजोबा गेले, खांडेकर, खांडेकर आय अंडरस्टँड तुम्हाला दुःख झालं असेल पण त्यांचे गेलेत ना आजोबा तर मी इथे त्यांचं सांत्वन करायला आली आहे. ऐका नाही 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 आई ना आजोबा गेलेत काय? आजोबा असं कसं गेला आजोबा? येस 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 येस. लय बेकार झालं पिपी. लय बेकार. माने माने मला कळतंय. आय अंडरस्टँड तुम्हाला खूप दुःख झालंय. अंडरस्टँड. काय तुम्हाला सांगतो, म्हाताऱ्याला लय लळा लागला होता माझा. त्यांच्याच मांडीवर खेळलोय मी. माझ्या आजोबांच्या मांडीवर तुम्ही खेळलात. ऑपरेशन झालं होतं, रॉड होता आतमध्ये. काय खेळलात? विटी दांडू काय खेळलात? काय बरोबर. मी नातू म्हणून कधी त्यांच्या मांडीवर खेळलो नाही. तुम्ही कधी खेळलात? नाही नाही, मांडीत रॉड होता, माझं कडं एकदा चिकटलं होतं. मी अहो काय मॅग्नेट नव्हतं, रॉड होता. हे मॅग्नेटच आहे. हरकत नाही दुःखात असं होतं खांडेकर. पण माझं लय म्हणजे आजोबांनी एकदम ही घट काय घट आमचं दोघांचं ही म्हणजे म्हणजे आजोबासनी संधिवाताचा त्रास होता. मी संधी मिळेल तेव्हा त्यांची वाट पेटवली. ओ माने, माने वाटेल ते बोलू नका. हरकत नाही हरकत नाही बट रजपूत काय होतं? मला विश्वासच बसत नाही अजून आजोबा गेले म्हणून. मला अजून पण सोसायटीच्या बेंचवर बसलेले आजोबा दिसत. अरे बाप खूप गरम झालंय गरम झालंय गरम झालंय. शांत बरं वाटतंय बरं वाटतंय. काय रजपूत काय लहान मुलांसारखे रडताय तुम्ही? काय करू आजोबा पण मला लहान बच्चू म्हणायचे ना. काय 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 म्हणायचे? लहान बच्चू लहान बच्चू. मला लहान बच्चू म्हणायचे. हो.
बच्चू अच्छा लहान बच्चू म्हणायचे. तुम्ही तर फक्त डोक्यावरून हात फिरवला ते मक्कू यायचे. मक्कू मक्कू ओ मुका. मुका घ्यायचं हा. आजोबा मुका घ्यायचं तुमचं. आता माझ्या मक्कू कोण घेणार? डोंट वरी आजोबा गेले तर काय झालं त्यांचा नातू आहे ना. वल्ला वल्ला मक्कू घेतला त्याने. ओके शांत व्हा, शांत व्हा. आजोबा आहे ना आजोबा. मला म्हणायचे नेहमी श्यामू बॉडी दाखव. अच्छा हो मग मी असा बायसेप दाखवला ना ओह. तर माझी बेंडकुळी ना अशी कच्चे दाबायचे. अच्छा तुम्ही पण दाबा. काय? नाही. नाही नको नको आजोबा नाही मला नाही बेंडकुळी वगैरे मला किळस येते नको. आजोबा मला पण नाही, मला आवडतच नाही, अजिबातच नाही आवडत. म्हणून मी बाहेर येताना मी बोलतोय चलात नाही यायचं बाग, डायरेक्ट हात पाठवतो तिला. अच्छा हा मी ऍक्च्युली फिटनेस फ्रीक आहे, पण मी हिला कधी बाहेर नाही येऊ दिलं. ओह. मला पण नाही आवडत. हो यस मी चुबी आहे. मी काय चुबी आहे मी. चुबी हा चबी. चबी चबी. हा चबी. माझं बी तसंच आहे. ओके मऊ मऊ बिळबिळीतच आहे. नाही माझं याच्या बघा ते, फुलपाखरू हे बघ एकदम. हे बघा माझं शेक पण होतं बघा. वू वू ओके पण मी इथे मुळात थँक्यू बसा थँक्यू बसा. खांडेकर नका फुलपाखरू उडू. आता थांबा जरा. इथे कशासाठी आल्यात त्या? आजोबा गेलेत ना माझे. नाही मी त्यासाठीच आले तुमचं सांत्वन करायलाच आले कारण काय आहे ना म्हणजे तुम्ही इंट्रोवर्ट आहात मला त्यांचे आजोबा गेले, सोडून गेले, मला एकट्याला टाकून गेले. हे कोण आहे? आजोबा यांना कधी पाहिलं नाही सोसायटीत. आम्ही सुद्धा नाही पाहिलं. गेले 3 दिवस ते इथे दिसत आहेत. माहित नाही कोण आहे. बरं ओके ओके नाही मी तुमच्या सोसायटीत जरी राहत नसलो ना तरी आजोबांच्या मनात होतो मी. आजोबांची काठी होतो मी. त्यांना कफचा त्रास व्हायचा ना मी त्यांना ओव्याची सिगरेट बनवून द्यायचो. माझ्या आजोबांना ओव्याची सिगरेट? ए बाहेर हो, बाहेर हो आधी. पीपी माझे आजोबा कधी सिगारेट ओढायचं नाही मला त्याला- माहितीये. हो, ठीक. अहो त्यांना 2च गोष्टींचं व्यसन होतं, चहाचं आणि वाचनाचं. हे काय आहे वेगळं? क्या बात आहे. अरे काय कविता आहेत का? कशाला कुठे का त्या बात हे करताय तुम्ही खांडेकर? काय लागा काय माणूस आहे का काय कोण आहेस तू? एक सेकंड. थांब इथं बस. मी ते मध्ये ह्याच्यावर सोशल मीडियावर पाहिलंय ते रिंकू राणा आणि तुमचं काय हे खरं आहे का ते? गॉड तुम्ही सुद्धा विश्वास ठेवता यावर खांडेकर सिरियसली. अहो आमची फिल्म येते एकत्र तर हे गॉसिप काहीतरी पसरवतात PR वाले पण मी बोललो यांना माझी भाभी तशी नाही बोल. आपली आपली आपली. हा, मग नाही. मला माहिती होतं मला तसलं नसणारच ते. माझे आजोबा गेले. काही नाही हो आजोबांचं माझं लई आजोबा गेलेत माझे. आजोबांचं नाही तुम्हाला सांगतो तुमची सिरियल आहे की नाही संघटित दोघं बघणार आम्ही. लय भारी. कोण? म्हणजे, हा? कोण बघणार? आजोबा आणि मी ह्यांचं सगळे एपिसोड आम्ही बघायचो दोघं. लय आवडायचं त्यांना. ती पण नेहमी म्हणायचं म्हणजे ही आहे की नाही पोरगी म्हणूनच त्याच्या आयला चालली आहे सिरियल. बाकीची ह्या पण नाही ती सगळी काही कामाची नाही ती. आणि तुमचा हे खळ्यांचा क्लोज लागला नाही शेकाळायचंच म्हातार. माने माने माने. अरे खळ्यांवरनं आठवलं मी अजून वर्कआउट केलं. हो खांडेकर तुम्ही रोज दाखवत असता मला खळ्या माहिती आहे माहिती. आजोबांचं लय ही तुमचं. पिंकी भाभी अरे बापरे रस्ता क्रॉस करताना काय म्हणायची ते? काय पिंकी भाभी शूटिंगला गेली का? हा ती गेली असेल तर मी रस्ता क्रॉस करतो. माझ्यामुळे तिला उशीर नाही झाला पाहिजे. काय बोलता एवढं लक्ष असायचं. हो. आणि रात्री तुम्ही किती वाजता यायच्या ना शूटिंग वरून तेच सांगायचे आम्हाला. बोलायचे. हो मलाही बऱ्याचदा बोलले होते आजोबा की बाबा पिंकी बाबी एकटी असते, रात्री अपरात्री तिच्या घरी जा. अरे यार तुम्ही हे चौकशी करायला जा. तिला सतत व्हॉट्सअपवर विचार बाबा कसे व्हॉट्सअप नंबर तो द्यायचा. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये त्याची. अरे- तुमच्या मनातल्या त्या आंबट आणि वाईट इच्छा आहेत ना त्या माझ्या आजोबांच्या नावावर खपवू नका. कळलं ना? बास झाला आता. उगाच आपला आजोबा हे आणि आजोबा ते काही बोलतायत. पीपी मला माहित नव्हतं की आजोबांना मी एवढी आवडते. आजोबांनाच म्हणजे काय आवडायचे सॉरी. म्हणजे कधीतरी तुम्ही पाहिली असेल तुमची सिरियल त्यांनी. नाही 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 म्हणजे आता हे एवढं सांगताय तर मला आत्ता कळतंय आणि हे सगळं मला त्यांची कधी भेट पण घडली नाही आणि शेवटचं पण भेटायचं राहूनच गेलं त्यांचं. शी मला खूप गिल्टी वाटतंय आता. नाही 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 याचं काहीतरी प्रायश्चित्त करायचं आहे मला. एक डान्स करायला सांग पट. हा काय आवडतात का जरा खांडेकर? प्रायश्चित्त म्हणून काय? ऐका ना पीपी
ऐका नाही म्हणू नका प्लीज. काय? यांच्या अस्थि विसर्जनाचा जो काही खर्च आहे तो मी करणार. अहो, नाही. नाही नाही प्लीज प्लीज आय विल नॉट हिअर अ नो प्लीज भाभी, अहो. प्लीज. मी एवढं तरी करूच शकते ना. त्यांच्याशी भेट घडली असती तर हरकत नाही. आणि सगळं व्यवस्थित करायचं, व्यवस्थित. आणि सगळा खर्च मी करणार. हवं तर मी तुमच्या सोबत सुद्धा येईन अस्थि विसर्जनाला. चालतंय महाबळेश्वरला जाऊ मग अस्थि विसर्जनाला. कुठे? महाबळेश्वरला इथे कुठलं अस्थि विसर्जन? हे आहे तिथं कृष्णा नदी उगावते तिथे महाबळेश्वरात. म्हणजे कसं महाबळेश्वरात आम्ही तिथं ही करणार आणि मग नदीत डुबुक. गुत्तपट नाही आजोबा मला म्हटले होते की माउंट आबूला अस्थि विसर्जन हे करा. माझे आजोबा म्हणाले होते माउंट आबूला. थांबा सांगतो, थांबा अहो थांबा ना, सांगतोय मी. मला आजोबा बोलले होते की माझं अस्थि विसर्जन थायलंडला करा. थायलंडला करा बोलले होते. कुठे? थायलंडला बोलले होते. कधी बोलले हे सगळं? कधी बोलले? 2 वर्ष झाले आजोबांनी बोलायला तोंड उघडलं की एवढा आवाज यायचा फक्त. कधी बोलले? मध्ये कधी बोलले? बोलले पिपी थायलंड जातोय बोलले ते मला शब्द. बाहुबली पिक्चर मध्ये काम करायचे माझे आजोबा. काले के होते हॉटेल ते बोलाल शांत खांडेकर. व्हा. का- शांत. मी एक्झॅक्टली जो माणूस गेलाय त्याच्यात जाण्यानंतर वाद नको. हा. आता इथे आत्ता या क्षणी कार्यकारिणीने 99 विरुद्ध 1 असा ठराव मंजूर केलाय. सगळ्यांच्या वतीने मी आणि पिंकी भाभी आम्ही दोघं थायलंडला जाणार. आणि अस्थि अस्थिंचं काय? हा अस्थि नाही, अरे म्हणजे अस्थि पण आणि राफ्कन होणार तिकडे. आणि मग रापकन ओतणार म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाकायच्यात असती. काय थोडस तरी काहीतरी भावना आहेत का नाही खांडेकर? ऐका पीपी, ते सगळं आपण नंतर ठरवूया. नाही, आत्ता दुसरी एक गोष्ट जास्त महत्वाची आहे. 1 मिनिट गाईज, माझ्यासाठी एक कराल? बोला. म्हणजे आजोबांसाठी पण माझ्यासाठी प्लीज एक गोष्ट कराल? बोला. पिपींचं घर सांभाळाल प्लीज? त्याला काय? चालतंय. ओके पिपी, तुम्ही आत्ता माझ्या बरोबर येणार आहात बाहेर. ओके, या दुखवट्यातनं आपण बाहेर जाऊया छानपैकी. माझ्या कार मधनं एक राऊंड नाही म्हणायचं, पिंकी भाभी, एक राऊंड मारून येऊया छानपैकी. मग माझ्या घरी जाऊन आपण कॉफी पिऊया आणि त्यानंतर तुम्हाला असं फ्रेश वाटेल ना, ठीक आहे? मग तुम्ही जरा रिलॅक्स. नको माझे नको काय करताय? नाही पृथ्वी, ऐका ना. तुमचे आजोबा गेलेत. माझी आजी पण 6 महिन्यांपूर्वी गेली आहे, शपथ. माझे आजी आजोबा दोन्ही गेले 1 महिन्यापूर्वी. काय? पुचकले ते. माझं काका आता जातेच आहेत म्हणजे. म्हणजे हॅलो, काका गेली होय? बघा, काका गेली. बरं. एकत्र ताज आहे माझा, ताज आहे. एकत्र कॉफी ताज आहे. कॉफी नाही एक मिनिट. तुमच्या सगळ्या दुःखांमध्ये मी सहभागी आहे, पण आत्ता पिपींना सांत्वन करणं पिपींचं जास्त भाभी, महत्त्वाचं ऐका अहो, आहे. मला पिपी, ऐक ना पिपी. नाही मला पिंकी भाभी माझं काय- तुम्ही चला. मी जा. पिपी ऐक ना पिपी. काळजी घ्या हा सगळे. इथंच आपण काय घेऊ सगळी. अरे त्याला घेऊन झाला सोबत एकदाचा. तुम्ही सगळे कहर आहात. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसादा, वा बहारदार. ही सगळी कॅरेक्टर्स फार रंजक आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि ती समाजातल्या जवळपास सगळ्या सोसायट्यांमध्ये असतातच. पण आज त्याच्यात बनेची एंट्री ही फार रंजक होती आणि त्याला शोकसभेचं लॉजिक होतच ऑब्व्हियसली. पण मस्त. प्रिया फार गोड दिसतेस आणि नेहमीप्रमाणे फार मस्त करतेस तू हा रोल. मजा आली, खूप मजा आली. सई, चुबी चुबी परफॉर्मन्स. कसे वागत होतात यार तिघे, म्हणजे फार मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनी, तिघांनी. आणि पीपी, मला असं वाटतं की मला इतकं भारी वाटलं ती तुझ्या बरोबर निघून गेली. काही प्रयत्न न करता स्टोरीचा हिरो तू झालास पीपी. व्हेरी नाईस. मजा आली. ही सिरीज मला खूप आवडते. आणि प्रिया, मला असं वाटतं की असं त्यांनी वागायला समोर पण तशी व्यक्ती पाहिजे आणि तू त्या रोलला पूर्णपणे जस्टिस करतेस असं मला वाटतं. मजा आली खूप. व्हेरी नाईस. मंडळी, एका मुलाखतीमुळे सेलिब्रिटी समीर चौगुले अडकले आहेत एका चक्रव्यूहामध्ये.
चला बघूया या चक्रव्यूहातून त्याची सुटका कशी होते तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा. वा वा सर वा. काय सांगू तुला. अरे नाही 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 कसं आहे सौम्या, आमचं म्हणजे हास्य जत्रा एक फॅमिली आहे. म्हणजे आम्ही आमच्या फॅमिली बरोबर जेवढे नसतो तेवढे हास्य जत्रेच्या फॅमिली बरोबर असतो. हे कुटुंब आहे आमचं बस. खूप मजा येते म्हणजे असं आहे. पण थँक्स फॉर दिस पॉडकास्ट. आता आमचे 900 एपिसोड झालेले आहेत हास्य जत्रेचे. वाव. हा आणि मी त्यातला मेन लीड आहे. म्हणजे काय काय नीट ऐकून आलं सर. नाही 900 एपिसोड झाले आता हास्य जत्रेचे, तर मी त्यातला मेन लीड आहे असं. हा हा नाही हास्य जत्रेचे 900 भाग झाले हे कळलं. त्यानंतरचं वाक्य नीट ऐकून आलं सर. काय म्हणाला. मी मेन लीड आहे. मेन लीड. ऑफकोर्स सर तुम्ही मेल तर आहातच नाही, पण मेल त्याचं नाही, काय. हॅलो मेल नाही मेन लीड आहे. मेन लीड. नाही सर सॉरी सर आमच्या चॅनलवर मद्यपानास परवानगी देत नाही ते खाली पोल टाकायला लागतो ना सर. नाही ते नाही म्हणत आहे मी हे बघ सौम्या ऐकतेस का. मी बोला ना. मेन लीड आहे यातला हास्य जत्रेचा. मी मेन लीड आहे. का सर लॅग होते. तुम्ही कोण आहात काय. फक्त शेवटचं ड ऐकू आलं सर. काय कोण आहात. नाही हो ऍक्च्युली मी एकच वाक्य म्हटलं. 900 एपिसोड तेवढंच, बाकीचं काही नाही. जस्ट विसरून जा काही नाही. बरं सर पॉडकास्ट संपतच आलाय. फक्त जाता जाता एक छोटासा रॅपिड फायर खेळूया आपण. अजून चालेल आहेच का सौम्या. 1 तास बोलतोय गेले. ओके फाईन आय एम रेडी. येस सर रेडी. नाटक की चित्रपट. नाटक, कारण आजचे हे दिवस मला लेखन की अभिनय. अभिनय, कारण मला असं वाटतं की आवडतं ठिकाण कोणतं. अंदमान की कुलू मनाली. कुलू मनाली, कारण लहानपणापासून माझं आणि स्वप्न- सर शेवटचा प्रश्न. हा. आई की बायको. ऑफकोर्स आई. आई त्याच्यात आई येस. ओके थँक्यू सो मच सर. खूप मजा आली. या. ओके. पॉडकास्टची लिंक पाठव द्या. हो मला लिंक पाठव म्हणजे मी पण मग शेअर करतो. थँक्यू येस चल बाय. अब आएगा मजा. काय झालं. काय झालं म्हणे. काय झालं काय. काय म्हणालात तुम्ही आता मुलाखतीत. अभिनय लेखन म्हटलं. अभिनय ना, कारण अभिनयात तसं. त्याच्यानंतर काय म्हणालात. लिंक पाठवतो म्हणजे आपण शेअर करता येईल वगैरे. नाही आई की बायको याच्यात कुणाला निवडलं तुम्ही. आई. ऐसा मिट्टी खाया रे हमने. ओहो मिट्टी तो काय चिखल ही खाया आहे. एक मिनिट वने असं नाही. हे बघ वने एक मिनिट थांब वने. वने हे बघ वने मी ते असं सहज म्हणालो. हे बघ वने असं नाही. हे मी हे बघ कॅज्युअली म्हणालो मी. म्हणे असं मला म्हणायचं नव्हतं. ते म्हणतात ना की स्त्री ही क्षणाची बायको असते आणि अनंत काळाची माता असते, आहे की नाही. मी अनंत काळाची माता आहे. ये वनी के विनोद है. अनंत काळे नाही ग, अनंत काळाची माता असते असं मी म्हणालो. मी हे कॅज्युअली म्हणालो. असं ठरवून नाही म्हणालो सकाळी आज मी आता बघ कसं म्हणतो असं नाही. म्हणे हे कॅज्युअली मी निवडलं आईचं ऑप्शन. कॅज्युअली निवडायला का भाजी निवडत होता तुम्ही. ओ कॉमेडी का पुष्पा 2. हसायलाच येत नाही साला. आई की बायको याच्यात आई हे क्षणार्धात निवडलं तुम्ही. बाजूला दुसरा ऑप्शन पडला होता बायको नावाचा, ज्याच्यासाठी क्षणभरही विचार करावा असं नाही वाटला तुम्हाला. नाही म्हणे तू अगं मस्करीत चाललंय आपलं. तू एवढं का सिरियस होतेस म्हणे. मी सहज म्हणालो म्हणे तू कोण आहेस माझ्यासाठी. चेहरा क्या देखते हो दिल में उतर
घुमा घुना दिल में उतर घुमा घुना चेहरा क्या देखते हो. तुमची ही कुमारची शानूपट्टी डोक्यात जाते माझ्या. प्लीज 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 म्हणे प्लीज. क्षणाचाही विचार न करता आई म्हणालात ना, त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय प्रश्न आहे हा? आईने माझ्यासाठी काय केलंय? मी काय माझ्या बाबांना विहीर खोदताना अचानक सापडलोय? अरे जन्म दिला ना आईने, मला जन्म दिला. अजून काय पाहिजे? जन्म देणं ही नैसर्गिक क्रिया सोडल्यास तुमच्या आईने अभिमान वाटावं असं काय केलंय? अरे यार वने, अभिमान वाटव हे काय बोलतेस तू? आईने मला मोठं केलं यार, शिक्षण दिलं. अगं आईने खूप केलंय ग माझ्यासाठी. ऐक जे ना. सगळं केलंय ते आईने केलं, बायकोने काही केलं नाही तुमच्यासाठी. नाही असं का म्हणतेस तू? अगं खरंच केलंय. बायकोने नाही तुमच्यासाठी. अगं हे असं तू असं आईने केलंय म्हणजे बायकोनी केलं नाही असा कसा अर्थ लावते? विराज जगताप चांगला आहे म्हणजे पृथ्वी प्रताप वाईट आहे असं कसं? नाही एक उदाहरण दिलं ना. उदाहरण काय? अगं हे वनी तू काय ना वनी रडू नकोस यार. कोणतरी येईल हातात कॉमेडीचं नॉमिनेशन देऊन जाईल. हसाली आता. सॉरी बस बस मी बस. तुमच्या 3-4 मुलाखती बघितल्या, त्याच्यात सगळं यशाचं श्रेय आईला दिलं. बायकोने काही केलं नाही. नाही केलं केलं बायकोने काही केलं नाही. केलं ना बायको. म्हणजे वनी तुमच्यासाठी कधी काही करत नाही. नाही ना यार वनी यार असं करू नको. सकाळी जेव्हा शूटिंगला जायचं असतं तेव्हा 1.5 तास आधी इथे उभे असतात. मग वने वने परफ्यूम बिरफ्यूम मारून डब्बा दे ना मला. तुम्हाला तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन शायनिंग मारायची असते ना. नाही, नाही, हा? नाही, नंतर असं- एक याला काय अर्थ आहे हे सगळं करायचं असतं ना तुम्हाला तिथे. अरे वने, सगळं करत अरे मी असते ना. असं कधी चालतो यार वने? मी असं नाही चालत ग वने. असंच करता तुम्ही. डब्बा दे ना. त्याच्या आधी वनी 1.5 तास आधी किचन मध्ये असते, डब्बा बनवत असते. हो, पण बरोबर. वनीने कधीच काही केलं नाही. नाही, बरोबर आहे बरोबर. बस तू शांत बस ना. कधी कधी तर शूटिंगच नसतं तरी हा माणूस सेटवर जातो. वॉचमॅन हसतो क्या दादा आज तर शूटिंग नाहीये. मग हा गाडीमध्ये बसून असा डबा खात असतो. तो डबा 5 वाजता उठून या अबलेने बनवलेला असतो. वने वने हे मला नाही पटत आहे वने. तू अबला नाही आहेस वने. अ काढ त घाल तबला आहेस वने. नाही नाही तू डग्गा आहेस. ये वनी के लिए कॉमेडी किया रे मेरा. प्लीज हे बाय ऑल सेड अँड डन. वने वने एक सांगतो, मी मस्करी करत नाही. मी हे बघ वने, जेव्हा डबा मी खातो ना, डबा उघडल्यावर तो बघतोय तो साक्ष आहे. वनी डबा उघडल्यावर मी पहिला घास घ्यायच्या आधी मी आय लव्ह यू वने, आय लव्ह यू वने म्हणतो आणि त्यानंतर घास मी पोटात घेतो. मी खरं सांगतो वने, तो साक्षी आहे. तू जेव्हा जाशील देवाघरी तेव्हा विचार त्याला. घाई असेल तर आत्ता जा. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मी असं म्हणतो की मी खरंच सांगतो आणि मी तुझं नाव घेतलं नाही असं कधी म्हणतेस घेतलं? तू? आता मगाशी घेतलं? 1 तास इंटरव्ह्यू घेतला. आता तिने विचारलं तेव्हा काय म्हणा, बायकोचं नाव काय वनिता. याच्या पुढे काहीच बोलावं असं वाटलं नाही. अरे मग काय बबिता सांगणार, सरिता सांगणार का? काय नाव वनिता दोन म्हटलं. वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं की वनी आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. वनी नसती तर काहीच नसतं झालं. असं 2 वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं. मग अशी तिला ओरडून सांगत होता मी मेन लीड आहे, मी मेन लीड. दुर्लक्ष करत होती तरी सांगत होतात ना तुम्ही. बायकोसाठी 2 वाक्य नाही ऍड करावीशी वने वाटली. बरोबर आहे. आता झालं ना आता. वय बघ वने, तूच ग्रेट आहेस, तूच ग्रेट. 200 वेळा सांगू का आता मी? नाही ऐक 200 रुपये नाईट होती. किती? नाटकात 200 रुपये नाईट हो, होती. मला होती. पैसे होते ह्या खिशात पैसे होते. वने फाटेल, खिसा फाटेल आणि मग त्याच्यानंतर मग हे होईल. नको मी नको. पोचले ना. हा. आ? तुम्ही त्या सिरियल मध्ये एक्स्ट्रा मध्ये रोल करायचा. प्रोड्युसर तुमच्या बुलचा स्वभाव बघून कधी पैसे दिलेत का तुम्हाला? ऑफिस मध्ये कोण गेलं त्यांच्या? काचा कोणी फोडल्या ऑफिसच्या? तूच फोडलेस म्हणे. त्याच्यानंतर कधी तुम्हाला पैसे अडवले तुमचे? नाही ना म्हणे. नाही पठाणचा नवरा म्हणून कोणाला ओळखायचे? मला पठाणचा नवरा म्हणून ओळखायचे होय ना? होय. माझे कधी नंतर पैसे अडकले नाहीत. मी खरंच सांगतो. मी कमवले ना. मी नोकरी केली. ह्या खिशात कधी पैसे होते का तुमच्या? अरे यार मी असा बसतोय. अरे पण अरे मी ह्या किस्सावर सारखं नको करू. इतकं निर्लज्ज माणूस आहे ना. बाबांच्या पाठीतनं कंगव्याने खाजवून द्यायचे सुद्धा 10 रुपये मागितले होते तुम्ही. हे बघ मी असे मागितलेले नव्हते. ते म्हणाले की जाऊय बापू इथे खाज येते, माझा हात पोचत नाहीये. मग माझं कर्तव्य आहे ना जावई म्हणून मी कंगव्याने खाजवत असताना मध्येच मी म्हटलं कॅश शेट बक्षीस वगैरे देगा की नाही. तेव्हा ते म्हणाले की 10 रुपये देगा असा. पण 5च दिले. उरलेले 5 अजून दिले नाहीत. माग जा आता ना. निर्लज्ज माणूस आहे. नाक्यावरच्या टपरीवर भरणीतनं क्रीम रोल चोरताना माणसांनी कुत्र्यासारखं तुडवलं होतं ना तुम्हाला. नाही वने, मी क्रीम रोल चोरलेला नव्हता वने. माझा हा पंजा त्या बरणीत अडकला म्हणून प्रॉब्लेम झाला वने. कोणाला शेक हँड करायला गेला होतात बरणीत? नाही मी शेक हँड केलं. मी कुत्र्यासारखं
मी वाचवलं ना हो, तुम्हाला वने, मी मी पैसे- नोकरी केली, मी पोचलाय तुम्हाला, मी पोचलाय ना तुम्हाला. हो मी नाही म्हणतोय का, पोचला बाबा, तू मला पोचला. आता काय भालचंद्र निबाड्यांसारखी कादंबरी लिहू का, नवऱ्याला पोचला नावाची, आहे की नाही? आहे की नाही? अरे यार लांब राहायचं, लांब राहायचं, लांब राहायचं. वणी यार मेरी वणी. वणीवर नुसतं जोक करा, वणीचं नाही, काय आयुष्यात नाही, काही नाही आहे वणीचं. वणी, हे नको वणी- करू यार, असं- चौगुले घराण्यासाठी झिजली नाही वणी. जिंकलो गब्बर चहा विचारला कधी मला? यार, उसमें क्या है यार, चाह का क्या अभी देता हूँ ना चाह, उसमें नहीं देना है, उसमें क्या क्या नहीं देना है, उसके चिडू नको वणी, चिडू नको माझी. लांब राहायचं, वणी वेगळं, लांब राहायचं, हा गेर वेगळा आहे वणी, मगाचा लांब राहायचं. आईच्या पोटात जाऊन बसायचं. आता आईच्या पोटात जाऊन अरे बसायचं. मी असं कसं, लांब राहायचं. अरे मी असं कसं बोलू पण मला, जिथे तिथे आई 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 करता ना, हो ना वणी. जगात एकटी ह्याची आई मोठी शाणी, बाकी सगळ्या वेळ मूर्ख. नाही असं नाही मला. काय केलंय आईने? आईने काय केलंय तुमच्यासाठी? काय केलं? काय दिलंय आईने? काय दिलंय म्हणजे? धड उंची दिली आहे, रंगरूप दिलंय, 35 पर्यंत टिकतील अशी ओरिजिनल केस तरी दिलेत का? हे खोटे केस लावून फिरताय ना. वने, खोटे नाहीयेत हे वने, माझे इथलेच इथे लावलेले आहे. खरंय खरंय. मी तुमची अवकात काढते ना, म्हणून तुम्ही आहात जमिनीवर, नाही तर पतंगासारखे उडाला असतात आकाशात. बास वने, बास, काय केलं? बास वने, हे बोलू नकोस तू. बघा मग, काय काय नाही असं जस्ट मी काय? बघ मग, हे मला पटलेलं नाही, हे बोललंस ते पटलेलं नाहीये, हे पटलेलं नाही मला. पटलेलं नाही? नाही पटलंय. आता सगळी कामं आईला सांगायची, नाही वने, लांब व्हायचं. मला पटलंय वने. लांब व्हायचं, मला पटलंय वने. सगळी कामं आईला जाऊन सांगायची. ऐक, अरे वने वने, हे नको. वने नको करू यार, नको ना वने, नको ना यार वने, नको ना यार, काय होते ना वने, तू रडतेस यार, पण ना ऐक ना, रडतेस पण करुण रस नाही निर्माण होत आहे. विभत्स आणि कॉमेडी ह्याच्या मधलं काही आता मुलाखतीत काय येईल, आई की बायको? तर समीर चौगुलेने आईला निवडलं, बायकोचं काय नाही, सगळे नाही न वने, मी हे बघ पायाशी बसतो वने, असं नाही ग, हे वया हायला हसायला तर वने प्लीज सोड 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 सोड. आय एम डन. काय आय एम डन म्हणजे काय? वनिता चालली, नाही नाही, कुठे चालली? वनी माहेरी चालली. नाही म्हणे, नाही नाही नाही, शपथ आहे म्हणे, नाही नाही, मी माहेरी तू चालली. दरवेळेला जाते सर, मग 2 दिवसात परत येतेस सॉरी सॉरी, मस्करी केली. यावेळी नाही येणार परत, नाही, नाही. यावेळी परत नाही येणार. डोळे अश्रू बघ. वनी आता दमली आहे, मला नाही यायचं परत. नाही मला नाही. वने, नाही ना वने, नाही ना, असं नको. मी पुन्हा ते इंटरव्ह्यू देतो, मी पुन्हा ऐक, ते बाहेर नाही पडणार. मी पुन्हा इंटरव्ह्यू त्या सौम्याला देतो आणि पुन्हा तिला सांगतो की पुन्हा प्रश्न विचार आणि मग तू व्यवस्थित उत्तर लवकर. दे. हो हो, हा हा हा, मी देतो. आणि आता मी बायको म्हणतो, टेन्शन घेऊ नको. हा, हॅलो, हा सौम्या. हॅलो, हाय दादा. हा हाय दादा. हा Kid बघत होते. हा, अरे नाही नाही, हो बरोबर आहे. ऐक ना, आपण जरा ते रॅपिड फायर परत घेऊया का? काय? अरे पण झाला ना इंटरव्ह्यू एकदा. नाही नाही, मला वेगळी उत्तर द्यायची आता, सॉलिड सुचलेत मला. हा मजा येईल प्रॉब्लेम जरा. झालाय का? हा, तू घे ना, बरं ठीक मी आहे. सांगतो ते कर ना. मी लिंक पाठवली, त्याच्यावर जॉईन होतोस हो दादा. हो, हा हा हा, हा मिळाली लिंक तुला ती लिंक मगाशी? पाठवलीस का? एक मिनिट जरा. हा, मेल केलीस? हा, मिळाली. हा, ओके, रेडी, हा. सुरू करूया. हा, बोले. तर समीर सरांबरोबर आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. समीर सर, वेब सिरीज, नाटक की चित्रपट? नाटक, चल पुढे बोल. लेखन की अभिनय? अभिनय. आवडतं ठिकाण, अंदमान की कुलू कुल मनाली. आई त्रास देते की बायको? अरे बायकोच ना यार, सब कुछ है वो बायको की वजह से है. ओके ओके थँक्यू दादा. ओके, चल बाय बाय. अब खुश हो गया. हमारा हॉन्डोले बोंगोले चोंगोले पोंगोली. आता काय झालं यार, मी बोललो ना. प्रश्न विचारला तिने. काय विचारला होता प्रश्न? आई त्रास देते की बायको? मग काय उत्तर दिलं? बायको. बायको. अरे हा प्रश्न कसा चेंज केला तिने यार, माझी नाही चूक यार, तिने प्रश्न चेंज केला ना ग. कान आहेत ना आपल्याला, त्याच्या केस वाढवायला ठेवलेत का फक्त? ते वापरायचे ना. काय साला, जिथे उगवायचे तिथे उगवत नाही, नको तिथे उगव. अरे वने, तू यार हे असं नको. ऐक ना वने, वने यार, हे नको. नाही थांब वने,
सकाळी 5 वाजता उठून डबा करून देणं हे जर त्रास असेल तर हा त्रास आजपासून बंद. नाही नाही म्हणे नाही असं नाही करत. मी सिंगापूरला जातोय आता, तिथे मला इंडियन खायला नाही मिळणार, जरा थालीपीठ करून देते, ते बनवून देणं जर त्रास असेल ना, हा त्रास आजपासून बंद. नाही म्हणे असं नाही सगळे करायचं. त्रास आजपासून बंद. गैरसमज करते. नाही, सगळे पार्टनर्सना घेऊन इंडियन फॉरेन टूर करतायत. वनी कुठे, वनीची फॉरेन टूर काय, हॉलमधून किचनमध्ये, किचनमधून हॉलमध्ये. नाही. छोटासा देश करायचा असेल तर गॅलरीत जायचं वनीने. नाही वनी असं मी ऐका नाही वनी असं नाहीये ना. असं काय करतेस तू? किती हातवारे केले, मांड्या दुखतील ना. अरे दंड दंड दुखतील ना. असं नको. ऐक नाही मी पुन्हा बोलतो. मी पुन्हा तिला सांगतो. आता नीट ऐकतो, टेन्शन घेऊ नको. मी आता पुन्हा सांगतो, ती नाही होणार. ऐक हा ऐक हा. हॅलो हॅलो हा सौम्या. हाय सर. हा तू अक्कल आहे का तुला? प्रश्न कशाला चेंज करतेस तू? प्रश्न का चेंज केलास? नाही, ते आधीचे प्रश्न मिळाले होते ना, म्हटलं थोडी व्हरायटी मिळेल, त्यामुळे मग मी खड्डा त्याच्यात जा. कळलं तुला? काही प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम म्हणजे गळ्यापर्यंत आलेला आहे. काय? थांबवायचं त्याला. इकडेच थांबवायचं. थांब जरा आता. काय झालंय? अरे काय झालंय? रॅपिड फायर परत घे. आणि हे बघ, आधीचं काही विचारू नकोस. फक्त आई का बायको एवढंच विचार. कळलं तुला? सगळं एडिटला गेलं आता. जाऊ दे, त्याला बोलव परत एडिटला. मला नाही माहिती आई का बायको एवढा विचार आणि ते त्याला जोड आणि त्याला पाठव. अरे तुला नाही माहिती नंतर बोलू. बरं, ठीक आहे. त्या लिंकला जॉईन. म्हणे झालं. हो लिंक पाठवली तुम्ही. झालं म्हणे. हॅलो. ये होई ना बात. हाय आपण सुरू करूया. येस. ओके. तर आपण फक्त शेवटचा प्रश्न घेतोय. हा, चल. समीर सर, आई की बायको? बायको घेतलास तू? बायको. हा बायको. Yes. सगळ्यांना सांगतो बाबा, खिडकीतून पण सांगतोय बायको रे बायको. सगळ्यांना सांगतो, इथे बाहेर जातो चाळीला पण सगळ्यांना सांगतो. हे बाबा, बायकोने सगळं केलंय माझं, ऐका. आईने काही नाही केलं. आई माझी बिंडो, बायको माझी हुशार. कळलं का? 1 नंबरची आळशी आई आहे माझी. आई तू आई कहर केला तुम्ही. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. खूप मजा आली. चला विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, प्रसादा की सई. प्रसाद. हा सई. ओके, प्रसादा. प्राजक्ता तुझं काय करू तुला? चांगला होता. खूप चांगला होता. चांगला होता. फॅन्टॅस्टिक समय, फॅन्टॅस्टिक. ऍक्च्युली बाजूच्या घरात चाललंय की काय, इतकं नॅचरल आणि इतकं रिअल चाललं होतं. काही रिॲक्शन्स म्हणजे अफलातून. वनिता, लाजवाब केलंस. लाजवाब. म्हणजे ते आईचं कौतुक ऐकल्यानंतरचं जे रडणं असतं ना, ते असंच असतं. म्हणजे वा. लाजवाब स्किट होतं. उत्तम गिव्ह अँड टेक होता दोघांचा आणि नॅचरल परफॉर्मन्स. मस्त मजा आली. खूप मजा आली. सो मच. सई. क्रेझी परफॉर्मन्स. फारच सुंदर. एकदम काय म्हणूया, डे टू डे लाईफ सारखी कॉन्सेप्ट होती. आणि तुमची केमिस्ट्री फार सुंदर आहे. म्हणजे काही एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला करावेच लागत नाहीत, ही त्याची ब्युटी आहे. मला ईशाचं पण खूप कौतुक करावं असं वाटतं की छोट्याशा एंट्रीसाठी पण इम्पॅक्टफुल. त्यांनी खूप छान ट्विस्ट आला कथानकात. आणि कोण होती ती? सौम्या पण छान होती. सौम्या पण मस्त होती. अरे वादळा, मस्त परफॉर्मन्स. फार मजा आली. समीर दा, एक प्रश्न विचारायचा आहे. शूट नसताना तू खरंच येतोस इकडे? प्लीज इलॅबोरेट ऑन दिस. अरे यार सई, टू नो. ऍक्च्युली मध्ये आपले 4 days a week होते ना, त्यावेळेला ते रोज इतकं असायचं ना, तर मला कळायचंच नाही कधी मीटिंग करतोय, कधी स्क्रिप्ट लिहितोय. तर त्यावेळेला 4 दिवसांची गॅप होती आणि मला माहितीच नव्हतं गॅप आहे. सो मी कविताला म्हणजे बायकोला सांगितलं, डबा वगैरे केला तिने सकाळी. आणि मी इथे हजर होतो 9:30-10ला. तर तो वॉचमन बबलू नावाचा होता. तो इतका वेगळाच हसला ना माझ्याकडे बघून. म्हणजे मी ना असं की अरे आज कैसे आहे तुम असं. मग डबा तर केलेला होता, त्यामुळे मग तिथेच मी खाल्ला, कारण गेलो असतो तर म्हणजे गिल्ट होता ना. असं 2दा झालेलं होतं माझं. ओ माय गॉड. यस, 900 एपिसोडमध्ये 2दा झालेलं होतं माझं. एकदा. पण आजचा विषय आणि सादरीकरण उत्तम. मजा आली. थँक्यू सो मच.
मंडळी, एका डेली सोपचं कथानक जाणार आहे काही वर्षांनी पुढे. चला बघूया त्यामुळे हास्याच्या रेटिंगवर काय फरक पडतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया कधी गोड कधी तिखट चेतना भाट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समेराव आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. हॅलो नेहा. नेहा, हा नेहा ऐक, 321 आणि 322 पाठवलाय. तर बस नंबर असतील का हे? स्क्रीन प्ले ना ग. हा तो आता अप्रूव्ह कर आणि मला सांग कधी ते डायलॉग पटकन लिहायचे असणार ना मला. हा पटकन काय ते सांग. आणि ऐक 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 अगं ते चॅनलवाले स्टोऱ्या टाकतात फिन्स्टावर, त्यात आम्हाला पण टॅग करा ना, लेखक आहे ना मी. हा हा मी पण करू शकतो शेअर वगैरे. हा करते. हा एक मिनिट. प्रेरणा, प्रेरणा, प्रे, नावाला जागेल तर खरी ही बाई. एवढं प्रे प्रे केलं तरी हीच प्रे आली आयुष्यात. अरे चिनूची आई. चिनू तुम्ही काय करता इथे? या 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 प्लीज 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 बसा. प्रेरणा, प्रेरणा कोण आलाय बघ. प्रेरणा काय हो? या बस बसा 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 बसा. कोण आलंय? अगं बघ कोण आलंय बघ. माझी सिरियल आहे ना चिनूची गोष्ट. वाटलंच मला चिनू. बसा, बसा. बाळा खूप मस्त काम करतेस तू. मी बघते तुझी सिरियल. हा खूप गोड काम करते. ओ चिनू, तुम्ही लिहिलेली सिरियल त्याच्यातली चिनू. काय सांगतेस काय? अय्या काय फक्त कागदावर नाव असते ना रोज. प्रत्यक्ष बाई वेगळी दिसतेस हा जरा. आहे ना तिकडे मोठी वाटते खरंच. काय ग ताई हे ना पाणी ताई आईचं काय बापरे. ताई, चिनूची आई काय पाणी पाणी काय झालं काय? मी पाणी काय काय झालंय? मला विचारू नका. काय झालं काय? मला काय विचारताय? ह्यांना विचारा ना, ज्यांनी केलंय त्यांना विचारा. कसे वागलेत ते माझ्याशी तुम्हाला काय सांगू आता. मी काय वागलोय ताई? तुम्ही काय केलंय? तुम्ही पाप केलंय त्यांनी, विचारा त्यांना. पाप पाप काय काय मला माहित नाही. काय काय केलंय तुम्ही? अगं मला खरंच माहित नाही प्रेरणा. काय तुमचं? मला वाटलेलं माझा नवरा खाली मान घालून लिहितो. बाई काय बाहेर असं करायला लाज शिवाई. प्रेरणा एक मिनिट त्या थांब. काय एक मिनिट थांब. उगाच काहीतरी. ओ ताई काय झालंय? काय केलंय मी असं? ती मला बाई- तुमच्याशी नाही बोलायचंय. लांब राहा आता, लांब राहा अहो जरा. ती बायको भडकली आहे माझी. काय ते नीट सांगा प्लीज. चिनू सांग. लायटर दादा, मला सिरियल मधनं नका काढू. मला खूप खूप काम करायचंय. काम करून खूप खूप मोठं व्हायचंय. हात जोडते, नका काढू. तुम्ही हिला सिरियल मधून काढताय? हो. अहो नाही तसं मला सगळं माहितीये. अहो मी कोण? मी तिचा रोल कापलाय. अहो मी कोण आहे तिचा रोल कापणारा? तुम्ही रायटर आहात ना. अहो, मी हो. डिरेक्टर सरांशी बोलले. त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. त्यांनी मला सांगितलं की सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही तिचा रोल कापलाय. ताई ऐका ना ताई, असलं काहीच नाहीये. डिरेक्टर वगैरे तो तुम्हाला उगाच काहीतरी बोलतोय. माझ्यावर किंवा डिरेक्टरवर नाहीये. हे चॅनल ठरवतं सगळं, कळलं का? आम्ही लीप घेतलाय आता, त्यामुळे. काय केलं? लीप घेतलाय. तुम्ही लीव घेतलाय म्हणूनच झालं हे सगळं. एकच मिनिट. एक मिनिट. हा ए लीप घेतलाय ह्याला काय समजते? मला विचारताय? मला बोलताना लाज वाटते. तुम्ही करून मोकळे झालात प्रेरणा का? प्रेरणा प्रेरणा ऐक ना. लीप घेतलाय म्हणजे लिप टू लिप घेतलेला नाहीये. शी. अगं नाहीये. अगं नाही आहे असं म्हणतोय मी. लीप म्हणजे काय? लीप कुठलंही कथानक जेव्हा काही वर्ष पुढे जातं त्याला लीप म्हणतात. LEAP लीप, उडी मारणे. आता आमची सिरियल 15 वर्ष पुढे जाते ना, म्हणून कुठे जातेस? 15 वर्ष पुढे जाते म्हणून लीप घेतला असं म्हणालो मी. ही 8 वर्षाची आहे ना आता चिनू, ती डायरेक्ट 22 वर्षाची होणार आहे. 22-23 काहीतरी. म्हणून आम्ही म्हणालो की लीप घेतलाय.
मी तुमच्या पाया पडते प्लीज प्लीज पाया पडू नका. तुम्ही प्लीज चिनूचा रोल कापू नका ना. अरे माझ्या प्लीज कापू नका चिनूचा रोल. अहो माझ्या हातात मी काय काय करणार आता सिरियल बंद झाल्यावर? चिनू सांग बाळा. रायटर दादा मला सिरियल मधनं घालू नका. मला खूप खूप मोठं व्हायचंय, खूप खूप काम करायचंय. हात जोडते, मला घालू नका. राणी राणी ऐक बघ असं कसं एकच सिरियल आहे का आपल्याकडे? नाही हा? आपल्याला खूप 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 पुढे मग सिरियल मिळणार की नाही? नाही 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 मिळणार हो सिरियल. अहो, मिळणार. पटापटा सिरियल मिळतात का? तुम्हीच सांगा ना मला. मी तुमच्या पाया पडते. अहो नका. नका तुम्ही प्लीज चिनूचा रोल कापू नका. आमचे EMI कोण भरणार? EMI भरते? हो तिच्यामुळेच तर आमचं घर चालतंय. मी आणि माझ्या नवऱ्याने आम्ही दोघांनी तिच्यामुळे जॉब सोडलाय. आमच्या चिनूला आम्ही शूटिंगला पोहोचवतो, दिवसभर तिच्या सोबत थांबतो. तिला काय हवं काय नको, कुठला डायलॉग कसा घ्यायचा, कुठल्या वाक्यावर जोर लावायचा हे तुम्ही सांगता? हो आम्ही सगळं तिला सांगतो. आणि प्लीज मी तुमच्या पाया अरे पडते. नका. तुम्ही तिचा रोल प्लीज कापू नका. तुम्हाला स्टार पॅरेंटिंग सोपं वाटतं का हो? स्टार पेरेंटिंग? तुम्हाला अंदाज आहे स्टारच्या पॅरेंट्सना किती सॅक्रिफाईस करावं लागतं? स्टार पेरेंटिंग ही कॉन्सेप्ट आहे आता? अहो ऐका, मुळात ती स्टार झालेली नाहीये हा. उगाच तिच्या काहीतरी डोक्यात भरवू नका हे सगळं. एक मिनिट सर, तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही लेखक आहात, घरी बसून लिहिता ना? घरीच असतात. हा मग तेच त्यांना बाहेरचं जग माहितीच नाहीये, बाहेर काय चालतंय. आता तुमच्या सोसायटीच्या खाली आम्ही जेव्हा वर येत होतो ना, अर्धा तास आमचा खाली गेला. काय सांगता? हो, सगळे तिच्याकडनं ऑटोग्राफ घेत होते, सेल्फ्या काढत होते. बरं. 2 वर्षाचं बाळ रडत होतं. चिनूचं नाव ऐकल्यानंतर थांबलं रडायचं. हे स्टारडम आहे हो तिचं. आणि तुम्ही म्हणता की ती स्टार नाहीये. पण आता काय करणार? आहे ती स्टार आहे बघा. काय बघू मी? 3 वर्ष झालं मुलगी काम करते, लोक सेल्फ्या काढतात हो. नाही तर ताई आमचं गाढव 8 वर्ष राबतंय. गाढव? प्रेरणा गाढव बोलते? नाही लिहितात यांना फक्त माझा. यांना बाई मी चिनूचं कॅरेक्टर जन्माला घातलं, माझ्या सिरियलचे 700 एपिसोड झाले, आय एम द सेलिब्रिटी रायटर. आहेच मी सेलिब्रिटी रायटर प्रेरणा. असं फक्त तुम्हाला वाटतंय. काळं कुत्र विचारत नाही हो ताई. जरा शांत हो, तू इथे ये प्लीज. शांत एक हो. मिनिट, खोटं बोलतेय का मी? मग आज खरं बोलायचा दिवस आहे का? नका माझ ओरडा. तेवढंच करताना काही काम सांगितलं की वासकाना अंगावर यायचं, तेवढंच करता. प्रेरणा 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 काय सांगू, फोटोचं जाऊ द्या. नातेवाईक पण नाही विचारत हो. मला कौतुक आहे ना, मी सांगते माझा नवरा लिहितो, माझा नवरा लिहितो. समोरचा माणूस असं करून निघून जातो. एवढंच करतो माणूस समोरचा. वळून पण नाही बघत, बघतो. जाऊ दे ठीक आहे, ते सगळं सोडा. या सोसायटीत या सोसायटीत तिकडे बसा, मला बोल. या सोसायटीत आम्ही इतके वर्ष राहतोय की ते साधं सोसायटीच्या पूजेला यांना बोलवतात. काढलंस परत काढलंस ते पूजे? का नको काढू, मला ऐकावं लागतं लोकांचं. ते सांगतात सेलिब्रिटी पाहिजे पूजेला बसायला. वाटतं तुम्ही सेलिब्रिटी कोणी ओळखतं तुम्हाला? उलट तुम्हाला फोन येतो ना, लोकांचा फोन येतो. तुमच्या ओळखीचं कोणी सेलिब्रिटी असेल तर पाठवा. तुम्हाला एक मिनिट, ह्यांना फोन आला होता, ह्यांनी केला होता ना चिनूसाठी? हो चिनूसाठी. सिरियल मधली छोटी मुलगी. पण ते तिला मोठी सुपारी होती ना, मोठ्या पैशाची, त्यामुळे जमलं नाही. तिला सुपाऱ्या असतात ना. नाही तेव्हा तुम्ही मला कुठे सुपारी एवढं सुद्धा विचारलं नव्हतं म्हणून. कारण वेळच नव्हता ना, कारण तिचे शेड्यूल मध्ये सुपाऱ्या आणि नाही, मग आता वेळच वेळ आहे ना तिच्याकडे. आता करा त्या शेड्यूल मधला सुपाऱ्या करा. हा छान आहे ना. अच्छा, म्हणजे तुम्ही राग काढताय का आमच्यावर? कसं? म्हणून तुम्ही तिचा रोल कापताय का? अहो नाही नाही नाही. पाया पडते हो तुमच्या. तुम्ही सांगा, तुम्ही ज्या सुपाऱ्यांना बोलवाल आम्ही. अहो नाही नाही हो, तसलं काही नाही. नाही नाही ते काहीच डोक्यात नाहीये माझ्या. प्लीज हे असलं काहीतरी समजू नका. असे अनेक ऍक्टर्स आले आहेत, मला माहिती आहे. सिरियल सुरू असेपर्यंत काही विचारत नाहीत लेखकाला. सिरियल बंद होते, 4 महिने काम नसतं, मग बरोबर फोन येतो. काय नवीन लिहित असशील तर सांग ना मला वगैरे. बघितले चढ उतार बघितले सगळ्या ऍक्टर्सचे. सो प्लीज. ए मरू द्या हो, तुम्ही कधी होणार सेलिब्रिटी सांगा ना. प्रेरणा मी सेलिब्रिटीच आहे. नाही कोणी ओळखतं का तू? एक ताई, यांनी मागे एका सिरियलचे ना 1000 एपिसोड लिहिले. हा, त्या सिरियलच्या शूटिंगला गेले होते, सेटवर गेले होते. त्या वॉचमननी पण यांना बाहेर ठेवलं. नाही ओळखलं नाही, अंदर शूटिंग चालू आहे, अलाउड नाही म्हणून ओळखलं वॉचमननी. नवीन वॉचमन होता तो प्रेरणा. ठीक आहे, मग तुमच्या टीमनी का नाही बोलवलं तुम्हाला? कुठे? 100 एपिसोड झाले म्हणून पार्टी केली, त्यालाही नाही बोलवलं हो तुम्हाला. कसं बघता, आर्टिस्टला नेतात फक्त अमेरिका ऑस्ट्रेलिया, तुम्हाला लोणावळ्याला तरी नेतात. प्रेरणा थांब ना प्रेरणा.
आता ना मी रडेन प्रेरणा. मी काय कोणाशी बोलू? नाही ओळखत माझ्या नवऱ्याला, मी काय अगं करू? थांब, नाही ओळखत माहितीये, जे दिसतं ना तेच विकलं जातं. आता रायटर्स, डिरेक्टर, कॅमेरामॅन, एडिटर्स हे नाही दिसत म्हणून त्यांना नाही तेवढं कोण ओळखत. लोक चेहऱ्याने तर नाहीच ओळखत, पण आम्ही सुद्धा तेवढीच मेहनत करतो की नाही, हे कसं विसरतेस तू? ऐका ना, चिनूला विसरायच्या आत मी तुमच्या पाया पडते. अरे नका बाई, तुम्ही पाया तुम्ही पडता. तिचा रोल कापू नका, तिला सगळे प्रेक्षक विसरून जातील हो. मी नाही कापलाय. कोणी कापलाय मग? ए चिनू बोल ग. रायटर दादा, मला सिरियल मधनं काढू नका. मला खूप खूप काम करायचंय. काम करून खूप खूप मोठं व्हायचंय. हात जोडते, प्लीज काढू नका. एकच वाक्य पाठ करून आली आहेस काय येडे? आणि ते पण मोनोटनस, खोटं तसंच बोलते ही सिरियल मध्ये पण. सगळे सीन ट्रॅक करते माझे, म्हणून हिच्यामुळे टीआरपी कमी झाला. मी सांगतो ना तुला. रडवलं तुम्ही माझ्या पोरीला रडवलं. माझी मुलगी झाली. आहे माझी. ए बाळ बाळा रडू नको ना बाबू. काम करताय अहो, नाही ताई. रडायचं नाही, मला चॉकलेट दे ना, चॉकलेट देणार. शुगर फ्री देणार. शुगर फ्री देणार. तू मस्त काम करते बाळा, यांनाच लिहिता येत नाही. जो भेटतो तो हेच बोलतो, यांना लिहिता येत नाही. ही छान काम करते असं. हा, मग तोंडावर हेच म्हणणार ना लोक असं नाही म्हणणार की ती घाण काम करतात, प्लीज सेल्फी द्या ना, असं तर नाही ना म्हणणार. काहीतरी आपलं. तुम्हाला भेटून तुम्ही छान लिहिता असं का नाही म्हणत कोणी? अहो अगं, मला नाही ओळखत कोणी ना. तेच म्हणते, मी ओळखायला हवं ना. मी ओळखते तुम्हाला, मी पाया पडते अरे नका ना. प्लीज कापू नका तुम्ही हिचा रोल. मी नाही कापत. आम्ही आता गाडी घेतली हो, 4 व्हीलर. मग मी गाडी घेतली तेव्हा सगळ्यांना ना सेटवर जेवण वाटलं होतं. सुका मटण, ते फिश करी वगैरे सगळं दिलं, तर सगळ्यांना खूप आवडलं. तर ना मी त्या डिरेक्टर सरांना म्हणाले की जरा आमच्या चिनूचा रोल जरा वाढवा ना, बघा ना. ते म्हणलं तुम्ही जर नेहमी आम्हाला एवढं छान छान खायला आणणार असाल तर का नाही आम्ही तुमच्या चिनूचा रोल वाढवणार. आठवतंय डिरेक्टर सरांनी तुम्हाला फोन केला होता चिनूचा रोल वाढवायला, तुम्ही वाढवला होता. तुम्ही नोव्हेंबर एंडला गाडी घेतली का? बरोबर बोललात. त्याला मटणाचे डबे खायचे होते म्हणून मला इकडे रोल वाढवायला सांगितला त्यांनी डिसेंबर मध्ये. म्हणजे हा तिकडे मटण खातो आणि मी ते रात्रभर जागून सीन लिहितोय. बघतो मी त्याला. तुम्हाला पाहिजे का मी बनवलेले मला सांगा, जवळा भाकरी काय माझं स्पेशालिटी आहे. मी सगळं बनवायला देईन. मी सगळं माझ्या आदल्या दिवशी सांगा, शूटिंग नसलं तरी मी डबा. कशाला? ही नाहीये का? आणि मला येत नाही का माझा डबा बनवायला? मला जेवण बनवायला येत नाही का? मी माझं करेन, कळलं ना? हे खुशमस्करीगिरी करायला मला आवडत नाही, लक्षात घ्या. हो मग चॅनलचा फोन आल्यावर कशाला लाळ गाळता? त्यांच्या कुठल्याही जोकर डोळ्यात पाणी आणून हसता कशासाठी? कारण मी बैल आहे. घाण्याला बांधलेला मी बैल आहे. माझं व्यसन चॅनल वाल्यांच्या हातात आहे. ते असं केल्यावर मी गोल गोल फिरतो. मी बैल, बस. ते डिरेक्टर दादा आहे ना, ते तुला बैलच बोलतात. डिरेक्टर मला बैल बोलतो? हा, अरे ते बोलतात की आज बघू बैलाने काय लिहून पाठवलंय. बैलाने काय लिहून पाठवलंय? उगाच तिला तिकडनं हातबीत मारू नका, दिसतंय मला इकडनं. कशाला ओरडताय? मूर्ख, कमी पैसे काम करतो म्हणून हा डिरेक्टर झाला. ह्याला पोझिशन मी कंसात लिहून देतो, कुठे उभं कर कोणाला. एकदा लिहून दिलं नाही तर मला फोन करतो की अरे कुठे उभं करू. म्हणजे कर ना, डिरेक्टर आहेस ना तू. लाईन मध्ये उभं करतोय, चेपतो. अख्खे सीन अजिबात आवडत नाही मला चेपलेलं. तुम्ही चेपता? मी चेपतो. मी ऐकते ना तुमचे सगळे फोन. तुम्ही चेपता. इकडचं रिजेक्ट झालेलं तिकडे, तिकडचं रिजेक्ट झालेलं तिकडे. तुम्ही चेपता. प्रेरणा, काय नवीन? प्रेरणा नाव आहे तुझं. तू तरी लेखकाच्या बाजूनी बोल. मी तुमच्याच बाजूने बोलतीये ना. काय बोलतेस माझ्या बाजूनी प्रेरणा? मला ओळखत नाही कोणी. मी आणि काय लिहिता हो तुम्ही एवढं? मी हे असं बोलते ना फटाफटा ते तुम्ही डायलॉग लिहून काढता. ते सुलक्षणाचे डायलॉग सगळे माझे आहेत, मी बोललेले आहेत. मग लिही तू. घे हा लॅपटॉप घे, लिही सुलक्षणाचे डायलॉग लिही ना. मला नाही करायचं असं काम. ओळखत नाही तर मला नाही करायचं काम. बस, एवढं सोपं वाटतं का ग तुला लिखाण? काय सोपं? काय करता तुम्ही? काय करता? घरी नुसते बसून असता. काय काम सांगितलं की वाचकन अंगवण्याचं, बाहेर जायचं नाही, बाहेर पडायचं नाही. काय करता तुम्ही? अगं मला बाहेर पडायचंच असतं, पण लिखाणच केवढं आहे. बाहेर जाईल लेखक तर कुठेतरी फ्रेश होईल, तर काहीतरी नवीन आयडिया सुचतील, तर काहीतरी नवीन लिहिल. पण लिखाणच एवढं आहे, सोफा सुटवतच नाहीये माझ्याकडून. एवढं सोपं वाटत असेल तर लिही ना तू. लिही पॅरेग्राफ लिही, दैनंदिनी लिही. हे बघ, लेखकांनी लिहिलेलं अक्षर आणि अक्षर वाङ्मयीन साहित्य आहे, लक्षात ठेव. 1 मिनिट. ते स्वतःला सुचलेलं लिहिणाऱ्या लेखकाचं, दुसऱ्यांनी सुचवल्यावर लिहिणाऱ्या लेखकाचं नाही. म्हणजे
तुमचं साहित्य आहे हो मग? फार तर माल असेल किंवा मग माल असेल. माल आहे, माझं लिखाण माल आहे असं म्हणतेस तू? हो. बर, घरातल्यांनाच काही किंमत नाही तर जग तरी काय करणार आहे किंमत? हे अस्तित्वच नाही झालं आमचं. आम्ही फक्त आहोत, हवेसारखे, दिसत नाही आहोत पण आहोत. ऐका ना, ऐका ना, काय आहे? मग दिसत नाही असं काम करू नका ना. प्रेरणा, मी कुठे तुला ठेवू मला सांग? दिसत नसली तरी हवा महत्वाचीच आहे ना. सर तुम्ही आम्हाला हवा आहात, काय, रायटर काय, सर काय, म्हणून काय? हवा आहात तुम्ही आम्हाला. हवा हवा असं जुळवलं का तुम्ही नाही आता? नाही हो, माझ्यात आता तेवढं ताकद पण नाहीये, कारण माझ्या मुलीचा रोल कापताय हो तुम्ही. मी फक्त तुमच्याकडे विनवणी करायला आलीये की तुम्ही बघा. हवा आहात आम्हाला रायटर म्हणून. असं नाही होणार. तिचं फ्युचर तुमच्या हातात आहे. माझ्या हातात तिचं फ्युचर नाहीये. तुमच्याच आहे. माझ्या नाहीये, तुमच्या आहे. तुमच्या आहे. तुमच्या हातात. आहे तुमचा. ए, थांब गे. ओरडू नका. थांब जरा. फ्युचर मगाशी फ्युचर बद्दल बोलताय तुम्ही हिच्या. मगाशी बोललात ना, आता सिरियल संपली, आता ही काय करणार? ती अभ्यास करणार, ती शाळेत जाणार, मित्रमैत्रिणींबरोबर खेळणार, नवीन जग बघणार, नवीन गोष्टी शिकणार. कळलं का? हे वय तिचं EMI भरायचं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी करायचं, हे लक्षात ठेवा जरा प्लीज. आणि हे जे ती सगळं करते ना, ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून समजा. हेच करिअर आहे असं लादू नका तिच्यावर प्लीज. तिचं अख्खं बालपण आहे ना, कॉल टाइम आणि पॅकअप मध्ये नका घालवू. खूप मोठा आहे तिच्यासाठी दिवस. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी, सॉरी, खूप ऑनेस्टली आणि फ्रँकली, तुम्ही सुद्धा तुमची नोकरी धरा. तिच्या पैशावर नका जगू प्लीज. तुमचं लेक्चर नाही ऐकायचंय आम्हाला. नकोय, तुम्हाला शाप आहे. काही सिरियल बंद पडणार. काहीतरी होणार तुमचं लिहिताच येणार नाही तुम्हाला. तुमचा लॅपटॉप पण बंद पडणार. बापरे. तुम्ही माझ्या मुलीच्या पोटावर पाय आणलायत, लक्षात ठेवा तुम्ही. मी? हो, मी बोलत नव्हते मगापासून, गप्पा होते, पण सगळं तुमच्यामुळे होतंय. आम्हाला नाही ऐकायचंय तुमचं लेक्चर. आम्हाला रोज फोन येतात, 4 ठिकाणी आम्ही फोटो दिलेत, कुठे ना कुठे काम मिळेल माझ्या मुलीला. रायटर दादा मला सिरियल चल निघ चल. जाऊ दे. ताई ऐका ना. नाही, आपला डबा घे. मी समजवते वाटत. नाही, आम्हाला नाही करायचं तुमच्या सिरियल मध्ये. उद्या चल, निघ, बंद चल. होणार आहे नाहीतरी तुमची सिरियल. चल बाळा चिनू. त्याआधी ट्रे बंद केले पाहिजेत, मग डोक्यात जातात ते ट्रे. काय हो, काय करायचं तर तुम्हाला वेगळं काम बघावं लागेल का? कशाला? ते शाप देऊन गेला ना, सिरियल बंद पडेल. असं काही होत नाही का प्रेरणा? एवढी वर्ष इंडस्ट्री सुरू आहे, कोणामुळे सुरू आहे? प्रेक्षकांमुळे सुरू आहे. कळलं ना? प्रेक्षकांना जोवर समोर दिसलेला आवडतंय तोवर चालू राहणार, आणि ज्या क्षणी तो पाठ फिरवेल ना, एका सेकंदात सगळे शो बंद होतात बघ. आम्हा कलाकारांना उगाच वाटतं ग, शो मस्ट गो ऑन वगैरे, आमच्यामुळे सुरू आहे, पण असं काही नाहीये. शो जो ऑन आहे ना, तो प्रेक्षकांमुळे ऑन आहे, हे लक्षात ठेव. तो गेला ना, सगळं संपलं. चांगलं सुचलंय ग, हे प्रायोगिक नाटकात वगैरे लिहायला पाहिजे हे मी. माझी जरा कॉफी गरम करून आणशील का प्लीज? आणते स्वतः. इथे बसा, गादी उभवा, ऑर्डरी सोडा, बाकी काही करायचं नाही. आणते. प्रेरणा, होणार मी सेलिब्रिटी. वा 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 वा, सुंदर लिखाण. इथून पुढे मी सोशल मीडियावर लेखकांना टॅग करणार. फारच भारी. प्रसादा. विनायक पुरुषोत्तमचं खूप कौतुक. फार सुंदर संकल्पना होती. आणि अभिजित पवारसाठी प्रचंड टाळ्या. वा वा वा. आम्ही लेखक हवेसारखे असतो पण दिसत नाही, पण जगण्यासाठी हवा तितकीच महत्वाची. काय डायलॉग आहे, लाजवाब. आणि किती महत्वाचा डायलॉग आणि किती महत्वाचा विषय. अप्रतिम. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो. मला कायम प्रश्न पडतो की ते पालक त्या मुलीला किंवा त्या छोट्या मुलाला विचारत असतील का की तुला हे करायचं आहे का, तुला हे करायचं आहे ना. असे किती पालक विचारत असतील. मला आय डाऊट, मला शंका वाटते. नमा, काय ऑब्झर्वेशन आहे तुझं. आणि शिवाय इतकी डोक्यात गेलीस ना, इतकी डोक्यात गेलीस त्या मोनोटोनीमुळे की म्हणजे हेच तुझं यश आहे तुझ्या परफॉर्मन्स. लाजवाब, कमाल. चेतू मस्त, ओंकार अप्रतिम. फार सटल आणि फार इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स होता. मला हे स्किट भयंकर आवडलं, कारण मी स्वतः लेखकाला सर्वोच्च दर्जा देणारा माणूस आहे. माझं असं म्हणणं आहे की लेखक नाही तर इंडस्ट्रीज नाही, बाकी सगळे
मग सगळे छोटे आहेत त्याच्यापुढे. एक लेखक आणि मग थेट प्रेक्षक. आपण मधले फक्त कंडक्टर्स होत जे त्यांनी लिहिलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. फार महत्वाचा विषय आणि अप्रतिम मांडला तुम्ही. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. सई सुंदर परफॉर्मन्स. मला असं वाटतं की ग्रेट टीमवर्क होतं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मलाही असं वाटतं की लेखक हा कणा असतो आणि खूप छोट्या छोट्या विषयांना हात घातला आपण याच्यामध्ये. बालपणावर, त्याच्यानंतर लेखक हा एक विषय, इंडस्ट्री म्हणून एक भाष्य केलं. खूप काय म्हणूया, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अशा कॅज्युअली तुम्ही मांडल्यात, खूप सहजतेने मांडल्यात. खूप महत्त्वाचे विषय, त्याची खूप मजा आली. मला असं वाटतं की हसणं महत्त्वाचं आहे, पण कधी कधी बुद्धीला चालना देणारं काहीतरी बघणं ऐकणं पण महत्त्वाचं आहे आणि त्याला हास्याची जोड असेल तर मग अजून काय पाहिजे. सुंदर. मंडळी, हास्याचं हे नक्षीकाम असंच चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण तुम्ही मात्र लक्षात ठेवा, आता आठवडा होतोय हसरा, कारण तुमच्या भेटीला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.